हाय हॅलो नमस्ते. तर आज मी पिलो कवर बनवणार आहे. सो खालच्या चेअरवरती 2 पिलोज आहेत. सो त्याच्यासाठी मी आज कवर बनवणार आहे. तर हा माझा ड्रेस तो खूप सुंदर आणि खूप छान आहे, पण आता साईजला थोडंसं लहान होतं आहे, त्याच्यामुळे मला असं टाकून न देता त्याचं छान यूज करावा. तर मी आता त्याचं म्हणजे पिलो कवर्स बनवणार आहे. ते छोटे पिलोज आहेत, तर त्याच्यासाठी कवर. तर आधी ह्याला कट करून घेते आणि त्या साईजनुसार पिलो ठेवून त्या साईजनुसार मग तेवढे 2 असे कपडे कट करून घ्यायचे आणि मग स्टिच करायचं. तर खूप इझी आहे आणि आपण म्हणजे आपलं साडी किंवा ड्रेस म्हणा कशाचे आपण छान असे कवर बनवू शकतो. तर खूप इझी आहे. फार असं त्याला एक्स्ट्रा अशी मेहनत घ्यावी लागत नाही किंवा फार असं डोकं चालवावं लागत नाही. तर खूप फास्ट आणि खूप म्हणजे इझी होऊन जातं ते. तर हे कट केला ड्रेस आणि खूप सुंदर आहे. त्याच्यावरती छान असं वूलनचे जे वर्क आहे, तर खूप सुंदर दिसेल आणि खालचा जो काठ आहे तर ते वरती येणार, तर ते पण खूप छान वाटेल. सो अशा पद्धतीने मी 2 पीसमध्ये कट केले. तर हे असं ठेवून घ्यायचं आधी त्याच्यावरती आणि व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन वरची साईड जी आहे ते थोडी जास्त घ्यायची आणि खालची कमी घेतली तरी चालेल, ते आतल्या साईडला राहते. तर असं घ्यायचं आणि सरळ साईडनेच दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आणि मग शिलाई मारून झाल्याच्या नंतर उलट्या साईडने त्याला म्हणजे आता हे शिलाई मारून घेते मी. तर सरळ साईडनेच घेतली मी शिलाई मारून, कारण लक्षात येते व्यवस्थित आहे का नाही ते. आणि नंतर एक शिलाई मारून घेतल्याच्या नंतर साईडचा कपडा कट करून टाकायचा त्याचा आणि मग उलटं करून मग परत शिलाई मारून घ्यायची. तर म्हणजे सरळ मारलं म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित लक्षातही येतं कशा पद्धतीने व्हायला, काही चुकत नाही. तर कसं एखाद्या वेळेस काय होते, कपडा वरचा खाली खालचा वर होऊन जातो, त्यामुळे ते परत मग शिलाई उसवा हे करा. त्यापेक्षा मग आधी सरळ साईडनेच घ्यायची शिलाई मारून व्यवस्थित अशी आणि त्यानंतर मग हे करून घ्यायचं त्याला. तर ते साईडचा जो एक्स्ट्रावाला भाग आहे तर तो कट करून घ्यायचा, कारण आपण जेव्हा त्याला उलटं करून स्टिच करून घेतो तेव्हा ते आतल्या साईडला येते. तर तसं होऊ नये यासाठी ते साईडचा आधी कट करून घ्यायचं एक्स्ट्रावाला पूर्ण कपडा आणि मग त्याला उलटं करून घेऊन दोन्ही साईडनं शिलाई मारून घ्यायची आणि त्याचं टोक थोडंसं वरती काढून घ्यायचं. चारही कोपरे जे आहेत ते पेनच्या हेल्पने असं थोडंसं वरती काढून घ्यायचं, म्हणजे ते दबलं जात नाही त्यातून. सो तसं करून घ्यायचं आणि स्टिच केलं ना खूप सुंदर दिसतं. तर मी असं म्हणजे ड्रेसचं असो किंवा साडीचं असो, कुठलंही जरी असलं ना तरी बनवत राहायचे. लहान आपल्या बेडवरच्या जे कुशन्स असतात, पिलोज असतात मोठ्या, त्याच्यासाठी किंवा सोफ्यावरच्या ज्या असतात तर त्याच्यासाठी सुद्धा आपण साडीचे बनवू शकतो किंवा ड्रेसचे किंवा आपली ओढणी असेल एखादी छान अशी सुंदर, तर त्याचंही बनवू शकतो घरगुती छान. फक्त एवढंच की त्याला आपण चेन वगैरे लावू शकत नाही, पण चेन न लावताही अशा पद्धतीने आपण व्यवस्थित छान करू शकतो. तर पूर्ण झाल्यावर खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही सांगा म्हणजे हे बनवता का तुम्ही घरी, कारण ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांचं काही चालूच असतं काहीतरी, तरी त्यांनी जर बनवले असतील तुम्ही पाहून तर हे बनवू शकता. खूप इझी आहे बनवायला. तर बनवलं असेल तर नक्की मला सांगा कमेंट करून. तो अशा पद्धतीने दिसते. तर ही जी साईडचा खालचा जो काठा आहे तर ते वरच्या साईडला येतो, त्याच्यामुळे खूप छान असा लुक आला आहे त्याला, खूप सुंदर दिसत आहे. ते पूर्ण झाल्याच्या नंतर तर आता मी एक बनवले, तर असे 2 बनवणार आहे मी, कारण खालती ज्या 2 चेअर आहेत त्याच्यावरती त्या 2 पिलोज आहेत, तर त्याच्यासाठी 2 बनवायचे आहेत. तर एक झाला बनवून. सो खूप सुंदर आणि छानही दिसत आहे. सो आपण वेगवेगळ्या कपड्याचे छान छान असे बनवू शकतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे असं सुंदर दिसत आहे आणि ह्याच्या अपोजिटला म्हणजे बॅक साईडला ब्राऊन कलरच्या चेअर असल्यामुळे हे जास्त उठून दिसतं. आधीचे जे पिलो होते ते सेमच झालं, तर आता हे छान असं उठून दिसणार आहे त्यावरती. सो मलाही खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू आणि प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.